काश्मीरी। अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। MDH। शिवसेनेचा आज 59वा वर्धापन दिवस जो आहे तो वरळीतल्या डोममध्ये साजरा होतोय आणि आपण पाहू शकतो की थोड्याच वेळात संध्याकाळी शिंदेंच्या शिवसेनेचा 59वा जो वर्धापन दिवस आहे तो साजरा होणार आहे आणि त्यांची संपूर्ण अंतिम तयारी जी आहे ती या ठिकाणी होताना पाहायला मिळते आहे। संपूर्ण स्टेज आता सज्ज झालेला आहे। तो संपूर्ण राज्यभरातून शिवसेनेचे नेते, जिल्हा प्रमुख, युवा सेनेचे नेते, सर्वच नेते मंडळी या वरळी डोममध्ये येणार आहेत। आपल्यासोबत या सगळ्या संदर्भात बातचीत करण्याकरता शिवसेनेचे उपनेते राहुल शेवाळे आहेत। राहुल शेवाळेजी, खरं तर 59वा वर्धापन दिवस आहे, किती उत्साह या संपूर्ण वर्धापन दिवसाकरता आहे? कारण की तुम्ही ठिकठिकाणी बॅनरबाजी केली आणि बाळासाहेबांचे विचार दर्शवणारे बॅनर तुम्ही लावलेले आहेत या ठिकाणी। आज 59वा हा वर्धापन दिन साजरा करताना संपूर्ण शिवसैनिकांमध्ये उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे। एक वेगळं महत्त्व वर्धापन दिनाला आहे, कारण विधानसभेच्या ऐतिहासिक विजयानंतर हा पहिलाच वर्धापन दिन आहे आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वी हा वर्धापन दिन आहे। त्यामुळे तो विजयाचा उत्साह आणि आनंद सर्व शिवसैनिकांमध्ये आहे आणि त्याचबरोबर आज मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब जे भाषण करतील ती ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला सर्व शिवसैनिक सामोरे जाणार आहे आणि सर्व महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकवण्याचा संकल्प आज या वर्धापन दिनात ते करणार आहेत। खरं तर एकीकडे तुमचा वर्धापन दिवस साजरा होतो, परंतु दुसरीकडे ठाकरेंचा वर्धापन दिवस षण्मुखानंमध्ये साजरा होतो। त्या वर्धापन दिनानिमित्त त्यांची देखील तयारी आहे, परंतु खासदार संजय राऊत मात्र तुमच्या पक्षावरती प्रत्यक्षपणे टीका करताना म्हणतात की तुमच्या पक्षाचे जनक हे अमित शहा आहेत, त्यांचे तुम्ही का फोटो नाही लावत आणि तुमचा वर्धापन दिवस अहमदाबादमध्ये साजरा करा असा थेट भूमिका तुमच्यावरती करतात। ना, आमच्या पक्षाचे जनक कोण आहेत हे लोकांनी दाखवून दिलेले आहे। लोकसभेच्या निवडणुकीत दाखवलेले, विधानसभेच्या निवडणुकीत दाखवून दिलेले आहेत। त्यावेळी 7 आमदार निवडून आले, 7 खासदार निवडून आले, 60 आमदार निवडून आले, महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि लोकांनी धनुष्यबाण कोणाचा आणि खरी शिवसेना कोणाची ही मतदानाच्या माध्यमातून दाखवून दिलेली आहे। त्यामुळे आमचं जे दैवत आहे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना जे पुढे घेऊन जाणारे कोण असेल तर ते केवळ माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब हे लोकांनी मतदानातून दाखवून दिलेलं आहे। त्यामुळे आता कोणी बोलण्यावरून काय फरक पडणार नाही आहे। लोक, जनता ही आमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे। जनता आमच्या पाठीशी आहे, त्यामुळे बाकी कोणाच्या बोलण्याने आम्हाला काही फरक पडत नाही। खरं तर दोन्ही ठाकरे एकत्र येणार या सगळ्या संदर्भात चर्चा राजकारणात सध्या महत्त्वाच्या ठरतात आहेत। आज उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या संदर्भातली आपली भूमिका जाहीर करणार आहेत। माजी नगरसेवकांची मातोश्रीवरती त्यांची बैठक झाली, दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावं अशी माजी नगरसेवकांची देखील इच्छा आहे। एकीकडे एकनाथ शिंदे देखील राज ठाकरेंच्या संपर्कात आहेत। कोणी कोणाच्या सोबत जावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय असतो, परंतु जे पक्ष एकत्र येतात त्यांचे विचार एकत्र पाहिजे, त्यांचे ध्येय धोरण एकत्र पाहिजे आणि मला संपूर्णतः वाटतं की विश्वास आहे की मनसेचं जे ध्येय धोरण आहे आणि मनसेचे विचार आहेत हे महायुतीच्या सोबत जुळत आहेत, त्याची प्रचिती आपल्याला लोकसभेत दिसून आलेली आहे। MDHचा किचन किंग मसाला किचनमध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो। वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही। MDH। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।